कारण की एग्जाम होती, दिवाळी होती, आम्ही आमच्या मामाकडे गेलेलो आणि आम्ही खूप बिझी होतो फटाके फोडायला, म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आलो आहे. चला वेफर पाव बनवणार आहे आज माझी मम्मी नाश्त्याला. चला रेसिपी आणि बघा तुम्ही कशा बनवतात, तुम्ही पण एकदा घरी ट्राय करा. माझी मम्मी कशी बनवते चला बघूया आपण, आणि आम्ही टेस्ट पण करून तुम्हाला दाखवतो आणि सांगतो कसं बनवते माझी मम्मी. ते बघितले ना फिश चिकन कशी माझी मम्मी बनवते, टेस्टी. अजून हे पण काय बोलतात डोरा केक खूप काय माझी मम्मी बनवते आणि खूप भारी पण बनवते. दिवाळी पाडवा होता ना, माझ्या पप्पांनी मम्मीला काय गिफ्ट दिलं माहिती का, वॉशिंग मशीन. आणि माझ्या पप्पानी तुला काय गिफ्ट दिलंय, गीझर. चला आता बनवूया रेसिपी, स्टार्ट करूया. चला तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू राहा. चला आपण आता वेफर पावची रेसिपी बघूया. आता सगळं माझं बोलून झालं आहे, आता माझी मम्मी दाखवते काय काय बनवायचंय. माझी आतरंगी बहीण खूप आतरंगी आहे. आम्ही घेतला आहे पाव, बघू शकता तुम्ही. आम्ही दोघं आहे म्हणून आम्ही 2 घेतले, तुम्ही किती पण घेऊ शकता. आता नंतर मेयोनीज टाकायचं. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता, कमी तर कमी. तुम्ही कमी टाकलं तर टेस्ट नाही येणार, तुम्ही जास्त टाकलं तर टेस्ट येईल. जास्त तर मेयोनीजची टेस्ट आहे मला असं वाटतं. माझी बहीण तर त्याला चुकून पिते. हां खरं. माझ्या मम्मीची तब्येत ठीक नाही तरी आमच्यासाठी बघा कशी बनवते. बघा किती खोकला झालाय, तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओला. औषधं खूप पिते. आता आम्ही टाकलं आहे सॉस, टोमॅटो सॉस. तुम्ही दुसरा सॉस नका टाकू, टोमॅटो सॉसच टाका. या व्हिडिओमध्ये पण दिसतं टोमॅटो. बाहेर 30 रुपीजला भेटतं, घरात तर फ्री. मम्मीच बनवते आपली. मम्मीला काय देता तुम्ही, काय नाही साडी वेगळं देतो ना बड्डेला. आणि बघू शकता केवढं भारी दिसतंय बघू. आता टाकत आहे आम्ही चिप्स. तुम्ही कोणता पण फ्लेवर घेऊ शकता चिप्सचा. आम्ही तर टॉमची घेतलाय. टॉमची एकदम बेस्ट, टोमॅटोवाला. तिखट नाही काय नाही, लहान पोरांसाठी खूप बेस्ट आहे. स्पेशली आता माझ्यासाठी आणि दीदीसाठी बनवत आहे. माझी मम्मी किती तुम्हाला दोघींनाच देणार आहे माहित होतं. दुसरं आता दुसरं पॅकेट फ्लेवर खूप येतात, काय अशी हरकत नाही आपल्याला. साधेमध्ये येतं फ्लेवर, टॉमची येतं, अजून तिखटमध्ये येतं, ते खूप स्पायसी मध्ये येतात. आणि माझा मामा मलेशियाला गेलेला, तिथून खूप काय काय आणलंय. कोरियन नूडल्स पण आमच्यासाठी आणले. ते कितीचे कोरियन नूडल्स? 1 कोरियन नूडल्स मलेशिया वरून 8000 रुपयाचा आहे. स्वतः माहितीये का. आता बघा चीज टाकत आहे. चीज नाही आवडत थोडंसं. माझ्या जास्त टाक, मला लय आवडतं. भरून टाक. मला थोडंसं टाक. आम्हाला ढोल वाजवायला खूप आवडतं आहे ना आयशा. हो आम्ही त्या मुलांसारखं टाकतो. चुप का, काय पण बोलते अशी. म्हणजे टोनिंग काय करायचं. आता आपल्याला तवा घ्यायचा. तवावर जरा हे बटर टाकायचं. बटर थोडा हे करून घ्यायचं त्याला थोडं बटर टाकायचं. जरा मिक्स करायचं. शेकी करायचं. नंतर ते पूर्ण हे झाल्यावर बघा. आता पाव टाकायचा. पाव याच्यावर बंद करून पलटायचं. बघा आपल्या मम्मीला काय भाजत नाही, पण आपल्याला काय याच्यामध्ये भाजतं. स्वतः दीदीला तर गरम पाणी तर लईच आवडतं. बघा यम्मी सो यम्मी. खाऊन सांगतो कसं झालंय. एक्साइटेड आहे आम्ही. खूप दिवस झाला आम्हाला पाहिजे होतं, आज आम्हाला भेटते. माझी मम्मी कशी खोकते, आजारी आहे तरी आम्हाला बनवून दिलंय. त्या दिवशी माझ्या मामीनी पण बनवून दिलं. मी झोपायला गेलेली तेव्हा माझ्या मामाच्या घरी. उद्याही परत माझ्या घरी येणार झोपायला. काय झालं बटर काय खाली सांडलं. ओ संपलं तरी खाते होते. इथे समोर तिकडे असं फिरवते कॅमेरा. बघा संपलंय तरी खाते. बघा किती आवडतात आम्हाला वेफर. केसाला बांधायला काय आवडत नाही आम्हाला. बिलकुल बी नाही. ती खरी गोष्ट आहे. काय नाही आवडत, काय कंटाळा आहे तुम्हाला. हो बघा कसं वरतूनच यम्मी दिसतंय, तर खायला किती यम्मी असेल.
तेच मला बनवायचं होतं. मम्मी बोलेल तुला येतं का काय? नुसतं ढोल वाजवायला येतं. आणि तशी स्टडीमध्ये पण मी हुशार आहे. आणि ड्रॉइंगमध्ये तर खूपच. मी माझ्या बहिणीचा प्रोजेक्ट कंप्लीट करते सगळा. तिला आज राम काढून दिलाय मी. आणि त्यांची कलरिंग पण काय भारी. आम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल कसं तिने केलेलं. आता बघा माझी मम्मी डिशमध्ये कशी सर्व करेल. हाताने गरम गरम आहे मम्मी, भाजेल तुला. आम्हाला मम्मीची खूप काळजी आहे. सगळ्यांनाच असते. बघा मी कसं रामाचं ड्रॉइंग काढलंय. ते पण एकटी मी हेल्प केलं नाही तर कोणी हेल्प केलंय. तिनेच काय शेडिंग पासून ड्रॉइंग पासून एक डिटेल्स पासून म्हणून मस्त आलंय ना. हे कमेंट करून मला सांगा. माझी मम्मी आता घेऊन येते मसाला वेफर पाव. आम्हाला भूक लागली. खूप भारी झाला. तुम्ही पण ट्राय करा घरी. खूप इझी रेसिपी आहे. 2 मिनिटाचं काम आहे. त्याच्यात काय एवढं कंटाळा नका करू तुम्ही काय. आणि पटकन ट्राय करा. कसं आहे आता खाऊन सांगितलं कसं झालं. तुम्ही पण ट्राय करा. तेव्हा पण तुम्ही मम्मीला सांगा तुमच्या